हरिओम. श्रीराम. अंबद. नाथ सवेत. नाथ सवेत. नाथ सवेत. श्रावण महिना सुरू होत आहे. श्रवण भक्तीचा महिना, श्रवण भक्तीचा महिमा, श्रवण भक्तीचा महिना. व्रत, उद्यापन, विविध पूजा अर्चन, उत्सव, नियम, कुलपरंपरा, गाव परंपरा, ग्राम परंपरा, नगर परंपरा अशा चालूच असतात. श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस खायची पण शंगळ असते. आणि ज्यांना फक्त सामिष आहारच म्हणजे मांसाहारी आहारच आवडतो त्यांच्यासाठी गटारी. पण आमच्या जीवनात अनेकदा दररोज गटारी चालू असते, दारू न पिता सुद्धा. कारण दारू पिल्यावर मनुष्य जेवढा बरळतो ना, बऱ्याच वेळा मनुष्य स्वतः जीवनात असा बरळत असतो. तर हे बरळणं जे असतं ना आपल्या आयुष्यामध्ये, मानव बऱ्याच वेळा असं बोलत राहतो की जे बोललं नसतं त्याचं संपूर्ण आयुष्य सुधारलं असतं. एक क्षण असा असतो की त्या क्षणाला नको ते बोलून बसतो मनुष्य, नको ते करून बसतो, त्याची फळ आयुष्यभर भोगतो. एक चूक घडली झाला आयुष्याचा नाश. हा अभंग आपण इथे अनेक वर्षांमध्ये ऐकलेला आहे. प्रिझनमध्ये आपले कार्यकर्ते काम करत असत तेव्हा, आणि त्याच्याबरोबर ती क्रिया तुरुंगामध्ये, आणि तुरुंगातल्या एका कैद्याने हा अभंग तयार लिहिला होता. खूप उच्चशिक्षित मनुष्य होता. एका रागाच्या क्षणी, प्रत्येक तुम्ही म्हणता ना मला एकदा राग आवरत नाही, माझं एरवी डोकं शांत असतं, पण एकदा मी शिरलो की मला क्रोध आवरत नाही. अरे मग का मुळे शहाणपणा सांगतोस? राग आल्यावरच तो आवरायचा असतो. राग आलं नसतं, राग आवरायचा प्रश्नच येत नाही. पण भलं मोठं तोंड करून आपण सगळेजण म्हणत असतो की एरवी काय नाही, एरवी मी शांत असतो. एकदा डोकं भडकलं माझं की मग मी कोणाचा बापाचं नाही, मग मी ऐकणार नाही. अरे राग आल्यावरच राग आवरायचा असतो, एरवी राग आवरायची गरजच नसते. परंतु हे सांगणार काही लोक दर 2 मिनिटात राग येत असतो, बरोबर? अरे हो तरी म्हणा की नाही तरी म्हणा. हां, पण असे राग, लोभ, मत्सर इत्यादी गोष्टी आहेत, ह्यांना सुद्धा आपल्या वैदिक ग्रंथांनी, पुराणांनी, महाकाव्यांनी जागा दिली. त्यांचा आपल्या जीवनात काय रोल असतो, काय भूमिका असते हे स्पष्टपणे मांडलं. आणि अशीच एक गोष्ट, त्या गोष्टीचा पहिला भाग सगळ्यांना माहिती असते, बरं अनेकांना. 90% लोकांना, सनातनी हिंदूंना माहितीच असतो, भारतीयांना माहितीच असतो. दुसरा पार्ट जो आहे तो अगदी मोजक्या 1-2 ग्रंथांमध्ये आलेला असेल, जो ओझरत आल्यामुळे माहीत नसतो. पण त्याच्यावरच बोलायचं आहे. रामायण ह्या दिव्य, त्या स्वयंभगवान रामभद्राच्या जीवनाची कहाणी, कथा, चरित्रामृत, त्याच्यामध्ये असणारी एक विषवल्ली म्हणजे मंथरा. ही मंथरा ही राणी कैकेयीची, राणी कैकेयी दशरथाची सगळ्यात लाडकी राणी होती. दिसायला अतिशय सुंदर आणि कौशल्याच्या अर्ध्या व्हायची, काय खूप तरुण, बरोबर. पण दशरथाच्या काय येडा नव्हता, न्यायी राजा होता. कैकेयी सुद्धा वाईट बाई नव्हती. तिचं रामावर भरतापेक्षाही जास्त प्रेम होतं. पण तिची बुद्धी मात्र कायम सदैव, मन तिचं चित्त कसं उडलेलं असायचं, तर छान छान दागिने असायचे, चांगलं नटायचं, मोडायचं. मी किती बाई सुंदर, मी किती बाई देखणी, मी कसं माझं वय वाढलंच नाही. बस तुम्ही एक आई आणि मुलगी आली आहेत आणि म्हटलं ना, अरे तुम्ही बहिणी काय सख्या, जरी आई किती म्हातारी दिसत असली तुम्ही हे वाक्य वापरून बघा की आई तुमच्या प्रेमात पडलीच म्हणून समजा. म्हणजे चांगल्या अर्थाने, चांगल्या अर्थाने म्हणजे ती तुम्हाला जेवायला नक्की बोलवणार. साध्या फोडणीच्या भाताच्या ऐवजी, शिळ्या फोडणीच्या भाताऐवजी चांगली ताजी बिर्याणी देऊन देणार, हे नक्की बाळगायचं. प्रत्येक स्त्रीला आपण म्हातारं झालं अजिबात आवडत नाही. आणि पुरुषही तसेच असतात, खरंच सांगतो. इथे तुकडा जोड, तिकडे तुकडा जोड, हे कर ते कर ते कर, करून काय मिळतं मला माहीत नाही. अरे मनाने तरुण असं ना,
पण नाही, असं केल्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, तुम्ही करा, बिंदास करा. जे चांगलं दिसतं, चांगलं वाटतं, तुमच्या घरच्यांना आवडते करायला काही हरकत नाही. परंतु कैकेयीसारखं बनवा नका. कैकेयीचा संपूर्ण दिवस हा फक्त मी कशी सुंदर दिसेन आणि माझ्यावेळी दुसरी कोणी सुंदर दिसलं नाही ह्याच्या मागेच खर्च व्हायचा. आणि त्यामुळे हळू काय झालं की ती ह्या मुलांच्या बाललीलांपासून खूप लांब जात गेली. संपूर्ण ती सेल्फ सेंटर झाली होती, एवढी ती नार्सिस्टिक झाली होती. मग स्वतः सौंदर्याचे सगळ्यात महत्त्वाचा मापदंड बनला होता. आणि त्याच्यामध्ये उठणं लाव, अमुक कर, केस करून घे, केसाला नानाविध प्रकारचे त्या काळात शॅम्पू लाव, लेप लाव, रंग लाव, भोया करून घ्या, म्हणजे नानाविध गोष्टी चालू असायच्या. आणि ह्याच्यामध्ये ती एवढी गुंग होत गेली की ह्या लहान मुलांच्या बाललीला बघायलाच विसरली. नंतर आणि जशी मुलं मोठी होत गेली तसं वय वाढत गेलं ना, बरोबर. तर तिला आपण अधिक तरुण दिसायची गरज वाटू लागली. आणि ह्यामुळे तिचं या मुलांवर असणारं प्रेम आपोआप कुठेतरी सुप्त होऊन गेलं. स्वतःमध्ये एवढी गरकवून राहिली की तिला काय चाललं आजूचं काही कळेना. आणि तिच्या माहेरून तिच्याबरोबर आलेली एक दासी होती, मंथरा. आता तिचा माहेरचा देश एवढा लांब होता. इकडून आलेली एकमेव तिच्याबरोबर आलेली स्त्री की जिला लहानपणापासून सांभाळलं होतं कैकेयीला, ती मंथरा अर्थात तिला खूप जवळची झाली. कारण ती तिच्या सौंदर्याचं काम करत, ब्युटिशियन्स ज्या होत्या त्या काढल्या, त्यांना सगळ्यांना मॅनेज करायचं काम करायची ही मंथरा. आणि त्यातून माहेरची आलेली अशी स्वतःला सुंदर दाखवणारी कैकेयी आणि तिला प्रोत्साहन देणारी मंथरा आपल्या प्रत्येक पुरुष किंवा स्त्री दोघांच्या मनामध्ये असतातच असतात, लक्षात ठेवा. कुमती निवार सुमतिके संगी. सुंदरकांडामध्ये सुद्धा बिभीषण सांगतो की पुराण निगमच सांगतायत की कुमती सुमती सगळ्यांच्या मनामध्ये असतात. कुमती ज्याच्याकडे आहे, जो कुमतीला खत पाणी घालतो, त्या नाना प्रकारची दुःख आपत्ती भोगाव्या लागतात. जर तो सुमती स्वीकारतो, म्हणजे चांगली मती, चांगली बुद्धी स्वीकारतो, त्याचं चांगलं होतं, भलं होतं. रावण ऐकतच नाही. त्याच्या मनातली मंथरा जागृतच होती. ही खरीखुरी मंथन आहे, ओरिजिनल मंथरा. ती मात्र असं ह्या लहान मुलांना लहानपणात नीट बघत असते, काही लक्ष नाही आहे. कौशल्या, सुमित्रा बाळ बघतं, चारही बाळांकडे बघते कौशल्या मनापासून. आणि हिच्या लक्षात येतं मंथरेच्या की राम जसा दिसतो तसाच भरत दिसतो, एक्झॅक्ट. लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे भाऊच आहेत, हे साम्य दिसतातच. पण राम हा कौशल्याचा, भरत हा कैकेयीचा. दोघेही सावळे, दोघे सेम डिट्टो कॉपी, अगदी एक छाप मारावं तसं इतके सुंदर. आणि त्यामध्ये दोघेही समानपणे हुशार प्रत्येक गोष्टीमध्ये. कोण कमी कोण जास्त हे ठरवताच येणार नाही. मात्र व्हायचं काय की प्रत्येक वेळी काही खेळ चालू असेल, काही असेल, काही वादविवाद चालू आहे, वादविवादमध्ये चांगल्या अर्थाने डिबेट झाला आपण म्हणतो असं अभ्यासामध्ये, तर शेवटी जिंकायचं रामच. भरतापेक्षा एक कंकणभर तो वरिष्ठ राहायचा. मंथर हे खुपायचं की माझा भरत हा काय माझं नाही, कौशल्या काय माझी नाही, काही माझी आहे. आणि तिचा भरतच श्रेष्ठ राहायला हवं पाहिजे. म्हणजे नानाविध प्रयत्न करायचे. एक दिवस तिने धावत असताना मुलं पाय घातला मध्ये आणि रामाला पाडला. पण झालं कसं, राम पडायच्या ऐवजी रामाची उडी गेली झेप की तो भरताच्या दुप्पट पुढे गेला. मेहरुदी तो 1 मिनिटात जिंकला, तो अर्ध्या मिनिटात जिंकला. हिला स्वतःच अधिक संताप आला. असा संताप दर दिवशी तिचा वाढतच चालला. आणि मग एक दिवस असं उजडला की दशरथाने जाहीर केलं की आता माझ्यानंतर राजपदावर, राजगादीवर राम येणार. सगळ्या राजधानीत आनंदच होता. अयोध्येमध्ये संपूर्ण कौशलपूर देश जो होता, तिकडच्या प्रत्येक नागरिकापर्यंत ती दवंडी पिटवली गेली. आणि राज्याभिषेकाची तारीख ठरवली गेली, मुहूर्त ठरवला गेला. ठिकठिकाणी मिठाया तयार करण्यात येऊ लागल्या, मंडप घातले, जाऊ लागले, घरं शृंगारली गेली, रस्ते शृंगारले गेले, स्वच्छ केले गेले, शृंगारले गेले. ही लैलूड आनंदाची सुरू झाली. प्रत्येकालाचा राम आवडता होता. राम लोकांच्यामध्ये मिसळत असे. राम जेवढ्या लोकांमध्ये मिसळत असे तेव्हा कुठलाही अवतार मिसळलेला नाही. सामान्य माणसामध्ये तो मिसळत असे. आणि त्यामुळे प्रत्येकजण अतिशय आनंदी होता. दुःखी होती एकटी मंथरा.
ती 8-10 वेळा कैकेयीला ही गोष्ट सांगायला गेली, पण कैकेयीच्या ब्युटिशियन्स तिच्या बाजूला बसलेल्या होत्या आणि जे सगळे काय काय ते चालू होतं आणि दरवाजा बंद होता, ती उघडायला तयार नव्हती. शिवने रागानं ठोठवलं की आता जर उघडलं नाहीस तर तुझा काळ जवळ आलाय असं समज. मृत्यूचं दार ठोठावतोय, मृत्यू तुझं दार ठोठावतोय, म्हणून मी तुझं दार ठोठावते तुला जाग करण्यासाठी. तशी कैकेयी घाबरली. कैकेयीने ताबडतोब दरवाजा उघडायला सांगितलं. मंथर आतमध्ये आले आणि तिने विष ओकायला सुरुवात केली. तिने सांगितलं तुला कळलं का? कैकेयी म्हणाली काय? अगं मी 8 तास झाले दरवाजा बंद करून बसले, मला काय बातमी करणार? कोणाने आत यायची परवानगी नाही. कुबडे तुलाच पहिल्यांदा परवानगी दिली. त्या पाठीला कुबड होतं मोठं, म्हणजे तिला कुबडी म्हणायचं सगळं. तर ही कैकेयी मात्र लाडाने कुबडी म्हणायची त्याला. म्हणजे अगं रामाला राज्याभिषेक होणार. बघा कैकेयीचा रिस्पॉन्स पहिला काय? अरे वा किती सुंदर, मला चांगलंच सजायला पाहिजे. अत्यंत सुंदर दिवस आहे, सुंदर क्षण आहे. माझा राम राजा होणार, माझा राम राजा होणार, माझा राम राजा होणार. म्हणाली काय बेडी आहेस काय? तू आई आहेस तुझ्या भरताची, हे राक्षसी नाहीस, कैदाशी नाहीस तू, म्हणजे मुलाचं बल चिंतित नाहीस तू. आणि या कौशल्याच्या मुलाला तू मुलाचं हित इच्छित आहेस, वेळ लागलाय तुला. अगं हा कौशल्याने कट केलाय तुझ्या विरुद्ध. तुझा भरत खरं सगळ्यात जास्त हुशार आहे, तो राजा व्हायला पाहिजे. तो राजा झाला नाही, राम राजा झाला तर कौशल्याचं महत्त्व वाढेल. दशरथाची प्रिय राणी असल्यामुळे तुला जे आज महत्त्व आहे ते महत्त्व हळूहळू कमी होऊन जाईल. तुला जे एका कोपऱ्यात पडून राहशील, तुला कोणी विचारणार नाही. काय माहिती पुढे रामाला जी ऋषा उत्पन्न झाली, त्याला काही धोका वाटला तर भरताला तुरुंगात टाकेल, किंवा तुला तुरुंगात टाकेल आणि भरताला शिरछेद करून टाकील. कसं होईल मग तुझं? मग मी काय करू? माझा जीव जळतोय तुझ्यासाठी, म्हणून मी तुला सांगते. हा मला तुझ्या हिताची पडली आहे का कैकेयी? तुझ्या हिताची पडली आहे. खऱ्या हिताची पडली तर असं बोललीच आहे का नाही? विषारीच प्रवृत्ती आहे जी ती विषच कानात करणार ना. ती विष शोकत राहिली आणि कैकेयीला सगळं पटत गेलं. प्रत्येक माणसाला आपल्या स्वार्थाची गोष्ट कोणी सांगितली की ती लवकर पटते. कोणी आपली स्तुती केली की तो मनुष्य आपल्याला लवकर पटतो. ही कैकेयीची स्तुती करत होती, कैकेयीच्या पुत्राची स्तुती करत होती. मंथरेचं प्रत्येक गोष्ट कैकेयीला पडत गेलं. आणि थोड्याच वेळात कैकेयीने विचार म्हणून करू काय? बघा सल्ला कोणाचा घेतला जातोय. अशा नोकरीच्या लोकांचा सल्ला घेतला, आयुष्याचा नाश झालाच म्हणून समजा. दुसरी एक दासी होती, ती सुद्धा कैकेयीची अत्यंत प्रिय दासी होती. तिचं नाव होतं चतुरा. पण ती अयोध्येतली दासी होती. चतुराने सांगितलं, राणी हे कैकेयी, तुझं किती रामावर प्रेम आहे, राम किती चांगला आहे. तू ह्या कुबडीचं म्हणणं ऐकू नकोस. तू खूप चांगल्या मनाची स्त्री आहेस, तू खूप चांगल्या बुद्धीची स्त्री आहेस. तसं बोलतो असेल तर वागू नकोस, तू राग करू नकोस, कोप धरू नकोस, कोप करू नकोस, ह्या कुबडीचं बोलणं ऐकू नकोस, स्वतःचा घात करून घेशील. कैकेयीने म्हटलं ही माझ्या सासरची दासी आहे, ही माझं हित का होईन चिंतेल. तिला आठवलं, ही तर माहेरची कौशल्याच्या गावची आहे. त्या मी कौशल्याचं हित बघणार. कैकेयी माझ्या माहेरची आहे, मग ती भारताचं हित बघणार. आणि बघते त्याचप्रमाणे ही कौशल्याच्या गावची असल्यामुळे ही कौशल्याचं आता रामाचं हित बघणार. चतुरीला तिने हाकलून काढली निर्भत्सना करून. चतुरा बिचे दरवाजा बाहेर जाऊन थांबली. तिला मनापासून कैकेयी राणी आवडत असे. काय करते चांगली कैकेयी, रामा एवढं प्रेम करणे कैकेयी असं का वागते. ती मनातल्या मनामध्ये चतुरा हरीचं भजन गाऊ लागले. हरीचं भजन करत ती उभी राहिली. पण बुद्धी फिरल्यानंतर काहीही होत नाही. बुद्धी फिरली की सगळं जीवन उलटतं आपल्याचवरती. आपलेच विचार आपल्याला उलटतात, आपलीच बुद्धी आपली शत्रू बनते, आपलंच मन आपलं शत्रू बनतं, आपलंच कर्म आपल्या खाली खेचत राहतं. तशी परिस्थिती होते. कैकेयीला आठवण करून देते मंथरा, 2 वर मागून घे, जे तुला दशरथाने मागे लढताना दिले होते मागून घे. आणि पुढची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की
सगळे आनंदोत्सव चाललेला असताना एकाएकी रामाला आज्ञा होती दशरथाकडून की तू वनवासाला जा आणि राज्य भरताला दिलं जाईल. आणि काही काही शेवट असते की त्यांनी 14 वर्ष वनवासाला गेलं पाहिजे, अयोध्येपासून एवढ्या दूर गेलं पाहिजे, जंगलामध्येच राहिलं पाहिजे, कुठल्या नगरात किंवा ग्रामात राहता कामा नये, त्याने वल्कलच परिधान केली पाहिजेत. राम एकटा झाला निघतो. जानकी माता जायला तयार होते. सुकुमार राजकुमारी जनकाच्या राजघराण्यात वाढलेली आणि अत्यंत नाजूक असणारी सीता सुद्धा जायला निघते. जशी साध्या साडीमध्ये नेहमीच्या जायला निघते. काही काही आडवी येते. मंथरा तिला सांगते वल्कल दे, वल्कल दे तिला. काही काही वल्कल द्यायला लागते. ते वसिष्ठ मुनींची पत्नी अरुंधती म्हणते हा नियम फक्त रामाला लागू होता, सीतेला नाही. आणि स्त्रीचे काही विशेष अधिकार असतात, त्यानुसार तिला व्यवस्थित वस्त्र पहिरण्याचा अधिकार आहे. आणि तिला साडे ज्या काय लागतील त्या पुरवायचं काम माझं आहे, की मी या कुलगुरूंची पत्नी आहे, तुमच्या कुलगुरूंची. ती काही काहीचं तोंड बंद करते, काहीला काही बोलता येत नाही. त्यामुळे जानकीला कमीत कमी व्यवस्थित वस्त्रालंकार तरी मिळतात. लक्ष्मण मात्र वल्कलच निवडतो आणि लक्ष्मण रामाच्या पाठोपाठ निघतो. त्याला शिक्षा झालेली नाही आहे, पण लक्ष्मण त्याच्या पाठोपाठ निघतो. लक्षात ठेवा, आम्ही असे किती जण आमच्या देवाबरोबर वनवासात जायला तयार असू, हा विचार करून बघा. घरात आई पत्नी दोघींनाही सोडून आपल्या देवाच्या पाठोपाठ अरण्यामध्ये जायला कोणी तयार नसतं, पण लक्ष्मण तयार झाला. म्हणून लक्ष्मणाचं महत्त्व सगळ्यात थोर मानलं जातं. तेवढाच थोर भरत आहे. भरत त्याच्या आजोळी गेला तो परत येतो. सगळं ऐकल्यानंतर कैकेयीची निभत्सना करतो आणि मंथरेला तर झोडतो. पुढे सगळं रामायण घडतं. आपल्याला रामायणाची कथा माहिती आहे. आणि जिकडे जी रामायणाची कथा आपल्याला माहिती आहे, तिथेच आपली कथा आज सुरू होणार आहे. हनुमंत येऊन बातमी देतो की राम पुष्पक विमानात बसून यायला निघालेला आहे. भरता थांब, अग्निकाश भक्षण करू नकोस, राम येतोय परत 14 वर्ष पूर्ण व्हायच्या आत. ताबडतोब भरत दवंडी पिटतो. हे उत्साह सुरू होतो अयोध्येमध्ये. झंझावतासारखी बातमी सगळी पोचली जाते आणि प्रत्येक जण आपल्या घरात रोषणाई करतो. घराला गुड्याला उभारतो, ध्वज उभारतो. त्याच्यावर लिहायचं श्रीराम, सगळ्याचं श्रीराम 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 श्रीराम. रस्त्यावर तो नाद गर्दी लोटलेली असते. उंच घरांच्या सज्जांमध्ये बाल्कनीजमध्ये स्त्रिया, वृद्ध स्त्रिया, बालकं उभी असतात. सगळे पुरुष रस्त्यावर नाचत असतात, गात असतात. स्त्रिया फेर धरून गात असतात. पुष्पवृष्टी रस्त्यावर केलेली असते की रामाच्या चरणाने एवढे वर्ष त्रास झाला तरी त्याला पुष्पांच्या ह्याच्यावरून चालायला मिळू दे. मौसूर गुलाबाच्या पाकळ्या सर्वत्र अंतरलेल्या असतात. ती रांगोळ्या काढण्याचं काम या स्त्रिया करत असतात. सुंदर गाणी गायली जात असतात, मंगलवाद्य वाजवली जात असतात. आणि प्रत्येक जण अशा निढावर हात ठेवून, कपाळावर हात ठेवून रामाची वाट पाहतोय. राम कधी येतो, कधी एकदा आम्ही रामाला पाहतो, असं प्रत्येकाला झालेलं आहे. आणि त्याच वेळेस गेली 14 वर्ष ही मंथरा तिथेच राहते अयोध्येमध्ये. तिला भरताने जोडलेली आहे. तिला एक ठिकाणी कुबड होतं, ते 3 ठिकाणी आलेलं आहे. तिच्या चेहऱ्याची 4 हाडं मोडून त्याने चेहरा अधिक क्रूप झालेला आहे. तिला भरताने हाकलून काढलेलं असल्यामुळे ती मुजपाखान्याच्या म्हणजे स्वयंपाकघराच्या, राजाच्या स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात वळसणीला पडून राहते. तिकडचे आचारी सुद्धा तिला कुत्र्या मांजराबरोबर खायला घालतात. जे उरलेलं अन्न असं शिळं म्हणजे उष्ट उरलेलं असं खाली पडलेलं ते गोळा करून कुत्र्या मांजरांना दिलं जातं. त्यातल्याच गोळाभर अन्न त्या कुबडीला मंत्र्याला दिलं जातं. विचार काय हाल चालले. एक जी साडी तिने 14 वर्षापूर्वी नेसली होती तीच आजही अंगावर आहे, कोणी वस्त्रही द्यायला तयार नाही. ती जवळ आली की एवढी दुर्गंधी यायची ती अंघोळ करायला न मिळाल्यामुळे की लोक नाक शी दूर मग हाकलून काढायची. कारण त्या नदीच्या घाटाला कोणी येऊन देत नसे. ती नदीच्या घाटाला आली की लोक त्या दगड मारून हाकलून काढत. तू इथे आंघोळ केलीस तर अख्खी नदी दूषित होईल, अख्खी नदी अपवित्र होईल, त्या तू इथे आंघोळ करायला येऊ नकोस. 14 वर्षात ना अन्न मिळालं, ना आंघोळ करायला मिळाली, ना चूळ भरायला मिळाला.
पाणी पिण्यासाठी सुद्धा तळ्यावरून त्या नदीवरून पाणी पिऊन परत फिरणारी गुरं होती, त्यांच्या अंगावरून जे पाणी गळायचं ते पाणी पिऊन ही मंथरा जगत होती. इकडे एक भांडही नव्हतं पाणी पिण्यासाठी सुद्धा. एक दिवस तिने वाळका भोपळा वगैरे पडलेला मिळाला, तो तिने घेतला पाणी गोळा करण्यासाठी म्हणून. तो बघितल्याबरोबर लोक चिडले आणि लोकांनी एक लांब रस काठी घेऊन तो भोपळा फोडून टाकला. तिला कुठलंही सुख मिळू द्यायचं नाही, हा विडा प्रत्येक देवभक्ताने अभक्ताने घेतला होता. असे आम्ही वागतो का? लक्षात ठेवा. तर आम्ही खरे त्या देवाचे भक्त. माझ्या रामाला हिने त्रास दिला काय, आम्ही हिला सोडणार नाही. ज्या ज्या प्रकारे आम्हाला हिला त्रास दिले त्या त्या प्रकारे आम्ही हिला त्रास देऊच. हा सूड नाही आहे, हा अभिमान आहे. हा गर्व नाही, हा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आपल्या देशाचा, आपल्या देवाचा, आपल्या धर्माचा आपला अभिमान असलाच पाहिजे. गर्व नको. आम्हाला कोणालाही भांडायची इच्छा नाही, पण जो आमच्या धर्मावर घात करेल, देशावर घात करेल, देवावर घात करेल, त्याचा घात करायला आम्ही जराही मागे पुढे पाहता कामा नये. साम दाम दंड भेद कुठल्याही प्रकाराने. लोकांनी तिच्याविषयी एवढ्या कंड्या उठवल्या की रात्री हिचे पाय उलटे होतात. त्या रात्री ना बाहेर पडायची बंदी केली. जे काही उलटे पाय दिसत नव्हते, काही भूती नव्हती. लोकांनी मुद्दाम जाणून पुसून रामभक्तांनी तिच्याविरुद्ध बांधली पिकवली की ही रात्री दिसली की झपाटते. म्हटल्यानंतर लोक हिला मारून ठोकून एका ठिकाणी झोपायला लागायला लागले. बाहेर पडायचं नाही. सकाळी सकाळी बाहेर पडली तर दिवस खराब होतो आणि खरंच खराब व्हायचा. आणि तिला ती बंदी ती दिसरी गोळे दुपारी 12च्या आत मग तिला दगड मारायचे न बघता तिच्याकडे. ठिकठिकाणी खोका पडलेल्या होत्या. केसांमध्ये धुवून धुतल्यामुळे उवा झालेल्या होत्या. अंगाला दुर्गंधी येत होती. सगळे दात पडून गेलेले होते. अंग सुरकुतलेलं होतं. पावसाळ्यामध्ये सुद्धा काही नाही, आसरा नाही. भर उन्हामध्ये सुद्धा पायामध्ये चपला नाही, काही नाही. तशीच चालायची. त्यामुळे आधीच असलेलं कुबळे पण त्यासाठी लंगडे पण आलेलं होतं. चालताही येत नव्हतं. ह्या गर्दीमध्ये एवढे वर्ष अशा या शहरामध्ये एवढे वर्ष दुःख सहन केल्यानंतर हळूहळू तिला कळायला लागलं. ती जशी जशी गुपचूप लपून कुठे झाडीशी आड लपून बसायची आणि ऐकायची रामाचं महात्म्य जे लोक सांगायचे. आपापसात रामाचं गुणावर्णन करायचे. नाम रूप गुण लीला धाम हे काही स्वीकारलं की आपलं जीवनाचं भलं होतं देवाचं. ही ठिकठिकाणी गुपचूप हिंडून रात्रीच्या वेळेस, संध्याकाळच्या वेळेस लोक जे भजन करायचे रामाचं ते ऐकत राहिली. रामाचे गुण ऐकू लागली. हळूहळू तिची बुद्धी पलटू लागली. आणि त्याला जाणीव झाली आपण हे काय केलं. रामावर कसा विजय मिळवला ह्याच्या कथासुद्धा अयोध्येपर्यंत येऊन पोचल्या होत्या. स्वतः नारदाने येऊन सगळं सांगितलं होतं. त्या गोष्टीसुद्धा हिने ऐकल्या होत्या लोकांच्याकडून. हनुमंताचा पराक्रम, अंगदाचा पराक्रम तिने ऐकला होता. विभीषणाची गोष्ट तिने ऐकली होती. 10 तोंडी रावणाबद्दल, रावण हा तिचा हिरो होता. त्याची लागलेली वाटसंगीला खात्री पण पटली की आपण किती अक्कीशीत आहोत. आता परत राम आला की माझं काय करेल. मनात भीतीही उत्पन्न झाली. बाबाच्या मनात भीतीही असतेच. स्वतःच्या मनात चांदणं हे पडतंच. पण हे सगळे गुण ऐकून तिला एक मात्र खात्री झाली होती की रामनाम आणि राम ह्यांच्यासारखं तारक कुणीही नाही. ह्या गर्दीमध्ये रामाचं दर्शन घेऊया. म्हणजे बाहेर पडल्यावर लोकांनी तिला बघितल्यावर लोकांनी कपाळ आठा पडल्या. कोणी दंडुके मारायला सुरुवात केली, कोणी दगड मारायला सुरुवात केली. म्हणून शेवटी हिने काय केलं, हिने तिकडेच एका मरून पडलेल्या गावाच्या बाहेर मरून पडलेल्या प्राण्याचं कातडं म्हणजे गाढवाचं कातडं अंगावर पांघरलं आणि चालत होती. त्या लोकांचं लक्षच नव्हतं. लोक आनंदाने नाचत होते. गाढव आहे बाजूला पडलंय बसलाय अशी 4 पायावर बसली होती आणि थोडी हळू पुढे सरकायची. काय अवस्था झाली विचार करा. एक काळी कैकईची प्रमुख दासी म्हणून मिरवणारी सर्वत्र आणि सगळ्यांना हुकूम सोडणारी ही मंथरा आज मेल्या गाढवाचं कातडं पांघरून त्या गर्दीवर रांगत पुढे चालली होती. राम दिसणार कसा.
बघे लोक आड होते उभे, लोकांचा मोठा गर्दी जमाव येत होते. दूरच्या गावामधून लोक येत होते. शिवलीने ठरवलं की लहानसं टेकड आहे, ते टेकडावर जाऊया. बघते तिकडे टेकडावर सुद्धा माणसं उभी आहेत, हरकत नाही, पण तिकडून गेले तर माणसं थोडं तरी राम दिसा काहीतरी चान्स आहे. पण तिला कोणी पुढे जाऊ देत नव्हतं. मंथरा कळली असती ते लोकांनी मारलीस. आज तर तिचं तोंड सुद्धा बघायची कोणाची इच्छा नव्हती. गाढवाचं कातडी घेऊनच ती तशीच कैकेयीच्या महालापर्यंत आली. कैकेयीने हात जोडून तिला सांगितलं, मंथरे तुला पाहिजे एवढे पैसे घे, एवढे द्रव्य घे, पण परत मला तोंड दाखवू नकोस, आजच्या दिवशी नको. मी तुला दोष देत नाही, पण जे काही माझ्या आयुष्यात घडलं ते माझं तुझ्यावर जे प्रेम होतं त्याच्यामुळेच घडलं. मी मोठी पापाचरणी ठरले. माझा स्वतःचा मुलगा भरत माझ्याशी बोलत नाही आहे, 14 वर्ष झाले. अयोध्येतली प्रजा माझ्याशी बोलत नाही आहे. हा माझा राम आज परतेला आहे, त्याने मला क्षमा केले. त्या तिघींनी भेटायला गेल्या होत्या, त्याच्या तिन्ही आई कौशल्या, सुमित्रा, काही भेटायला गेल्या होत्या. राम इथे असताना, वनवासात असताना, दशरथाच्या मृत्यूनंतर त्या रामाने कैकेयीला प्रेमाने जवळ घेतलं होतं. ते सांगितलं, आज तू येतोय, मी भरून पावणार आहे, आजच्या दिवस तुझं दर्शन मला देऊ नकोस. मंथरे कैकेयीला क्षमा कर. ते द्रव्य उचलून दिलं. मंथरेला आज द्रव्य नको होतं. द्रव्य तिथेच ठेवून मंथरा निघून आले आणि परत मागे वळली. मंथरे तू आता इथून निघून जा, आणि हाकलून काढीन. अशा जरबेचं वाक्य कैकेयीचं आलं. बघा काय दशा येते. वाईट मार्गाने गेलं, देवाच्या विरुद्ध गेलं की काय परिस्थिती होते बघा. आपले म्हणणारे सुद्धा आपले राहत नाहीत. मंथरेला अक्षरशः कैकेयीने हाकलून काढली. परत गाढवाचं कातड ओढून ही मंथरा आत घुसू लागली आणि तिच्या हातावर पायानं लोकांचे पाय पडत होते, लोक त्या ठेसकावून पडत होते, लोक तिला लाथ मारत होते, लोक त्या दांडुक्यात मारते गाढव समजून. आणि तेवढ्याच कोणीतरी म्हटलं, अरे ते बघा श्री रामचंद्र येताना दिसत आहेत, ते रथ उभा आहे सीमेवरती, आणि त्या रथामध्ये आरूढ होऊन आता राम, जानकी आणि लक्ष्मण अयोध्येत प्रवेश करणार. त्याबरोबर ताबडतोब लोकांनी गजर सुरू केला. तिकडे एकच ध्वनी प्रगटू लागला. प्रत्येकाच्या मुखात एकच शब्द येऊ लागले, जय जय राम सीताराम, 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 सीताराम, जय जय राम 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 सीताराम. आणि तेवढ्यात आवाज ऐकवायला, थांबा 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 थांबा. आणि आकाशात एकाएकी काळोख दाटून आला आणि त्याच्यावर लखलखता प्रकाशाचं अजून लुकलुक ते दिवे दिसू लागले. सर्व देव आपापली विमान घेऊन आकाशात जमा झालेले होते आणि त्याचबरोबर सगळे साधू संत सज्जन ब्रह्मर्षी महर्षी महामती आणि ब्रह्मवादिनी आलेल्या होत्या आपापल्या वाहनांवर आरूढ होऊन. आणि त्या पक्षांचे डोळे चमकत होते, त्या वाहनांचे डोळे चमकत होते, त्या वाहनाला रद्द चमकत होती. आणि त्यामध्ये इंद्राने हात जोडून सांगितलं,
साक्षात महेंद्र, देवांचा राजा इंद्र ऐरावतार बसून आलेला होता. त्याने सांगितलं, आपण सगळे, आम्ही सगळे सुद्धा रामाच्या स्वागतासाठी आलेलो आहोत. रामाला मी विनंती केली होती की माझा रथ वापर. रामाने वापरायला नकार दिला. तेव्हा काय करावं हा विचारात मी पडलो. आणि त्याच वेळेस मला स्वर्गाला तुच्छ मानून साकेत लोकांकडे निघाली शबरी माता दिसली. आणि त्या शबरी मातेने मला कानात गुपित सांगितलं. मी शबरी मातेला विचारलं की तुझ्याकडची उष्टीभर रामाने घेतली, माझा एवढा सुंदरच मी त्या देवीच्या लढाईसाठी, त्यासाठी खरंच आवश्यक आहे, तो घेत नाही. तुझी बरं त्यांनी घेतली. तुला नक्की माहीत असणार राम कुठली गोष्ट घेतो, कुठली घेत नाही, कशी घेतो आणि का घेतो. शबरी म्हणाली, इंद्रा बघा, शबरी एक स्त्री, जंगलात राहणारी, अंगावर बलकल असणारी, हा देवांचा राजा, सगळी संपत्ती ज्याकडे भरलेली आहे, तो याचना करतो कोणाकडे? शबरी मातेकडे. हे भक्तीचं वैभव आहे बरं, हे भक्तीचं ऐश्वर आहे. आणि शबरी त्याला माता म्हणून तो संबोधतो आणि म्हणतो, माते माझ्यावर कृपा कर आणि मला सांग की जेणेकरून श्रीराम माझ्याकडून माझा रथ स्वीकारतील. शबरी म्हणते, मी एकच भजन करायचे, ते भजन तू कर. राम तुझ्याकडे स्वतःकडे येऊन तुझ्या रथामध्ये बसेल आणि तू डोळे भरून पाहता मात्र भाव शरणागतीचा ठेव, आनंदाचा ठेव. रामाला पाहून आनंद, कारण आनंदाला पाहून आनंदच होणार. हा राम आनंदकंद आहे, लक्षात ठेव. आणि त्याबरोबर तिने रामाचं भजन करत नाचायला सुरुवात केली. म्हणजे रामाचं भजन तिने सुरुवात केली, त्यावर आपोआप तिचे पाय थिरकायला लागले. त्या वृद्धेचे, एवढं मोठं वय असलेल्या, तिने 84 वर्ष वाट बघितली असे त्या वृद्धेचे पाय नाचायला लागले. आणि तिला पाहून इंद्राला जे वाटलं ते तुलसीदासाने लिहून ठेवलं आहे, ते मी तुम्हाला सांगतो. इंद्राचे शब्द, इंद्राची भावना, शबरीचा उपदेश आणि त्याचं तुलसीदासाने केलं रूपांतर, हीच खरी रामाची प्रार्थना ठरते, रामाच्या वाट पाहण्याची प्रार्थना ठरते. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे, नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. अरे शबरी नाच रही आंगन में, शबरी नाच रही आंगन में, अरे शबरी नाच रही आंगन में, शबरी नाच रही आंगन में, अरे शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे. फिर शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. अरे आज मेरे प्रभु आवेंगे. हा, प्रभु आवेंगे. आज मेरे प्रभु आवेंगे, आज मेरे प्रभु आवेंगे, आज मेरे प्रभु आवेंगे, आज मेरे प्रभु आवेंगे. आज मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे, आज मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे. मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे. मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे. अरे शबरी नाच रही आंगन में मेरे राम आवेंगे. शबरी नाच रही आंगन में मेरे राम आवेंगे. अरे मेरे राम आवेंगे, अरे मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे, मेरे
राम आवेंगे, मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे। शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे, शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे, शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे, शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे। शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे, शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे। शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे। शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे। शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे। शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे, शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे। शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे, शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे, शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे। शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे। शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे, मेरे बेर खावेंगे, प्रभु भोजन पाओगे. अशी प्रार्थना शर्मीची किती सुंदर आहे मला सांगा. आपल्याला प्रत्येक जण ही प्रार्थना करू. राम येतोच येतो या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी लक्षात ठेवा. तुम्हाला दिसेल, कळेल, नाही कळेल, पण कन्व्हिक्शन असू दे, खात्री असू दे की ह्या भजनावर राम येतोच ऐकण्यासाठी. हे भजन लोकांनी सुरू केलं, लोक म्हणत होते, परंतु मंथरा हे म्हणू शकत नव्हते. शबरीसाचे पवित्र शब्द ह्या अपवित्र पापडीच्या मुखातून निघणार तरी कसे. बघा काय माणसाने परिस्थिती करून गेल्या बाईने. ह्या दररोज राम राम म्हणून 1000 हाक मारू शकली असती, रामाचे लाड करू शकली असती, रामाची पूजा करू शकली असती, रामाचे आशीर्वाद मिळू शकली असती. ती राम नाम सुद्धा उच्चारू शकत नाही, मेरे प्रभू पण म्हणू शकत नाहीये, शबरी नावही उच्चारू शकत नाहीये, बेर म्हणजे बोरो हा शब्दही उच्चारू शकत नाहीये. ती उच्चारायचा प्रयत्न करते परंतु फलत नाही. आणि तेवढ्या तिला रामाच्या रथाचा ध्वज दिसू लागतो. सगळ्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट होतो, लोक जल्लोष करू लागतात. मंथरा मात्र दोन्ही डोळ्यातून पाणी वाहत आहे. गाढवाचं कातडं पांघरून कशी बशी पुढे नेटाने जाते. तिच्या अंगावर, हातावर, पायावर लोक पाय देत आहेत. जागोजाग ती ठेचकाळते, अंगाला जखमा होत आहेत, रक्त बाहेर पडतात, रक्ताचे बिंदू गळून पडत आहेत, केस तुटत आहेत. वय झालंय खूप, त्यामुळे सालवती नाही आहे, अंगात ताण उरलेलं नाही आहे, पुरात घासभर अन्न नाही आहे, एक घोडभर पाणी कुणी पाजलेलं नाही आहे, पण मार मिळतोय सारखा सारखा, पण तरीही पुढे चालले. आणि एका क्षणी तो ध्वज दिसू लागताच ही मंथरा शबरीला मनापासून प्रार्थना करते. तर शबरी नाव उच्चारता येत नाही, मनात मनात आठवते आणि म्हणते, काहीतरी कर ग माझ्यासाठी. इंद्राला मदत केलीस, माझ्यासाठी यक्कीशी बाईला तू का मदत करू शकत नाहीस. मला रामाचं दर्शन तरी होऊ दे ग. राम शब्द बोलता येते एवढंच म्हणजे मला दर्शन तरी होऊ दे ग. बहुत रासविले मी तुझला, बहुत रासविले मी तुझला, बहुत रासविले मी तुझला, आज लाज वाटे मजला, आज लाज वाटे मजला, बहुत रासविले मी तुझला, बहुत रासविले मी तुझला, आज लाज वाटे मजला, आज लाज वाटे मजला, पाप माझे भारंभार,
पाप माझे भारंभार मी क्षमा कशी मागणार मी क्षमा कशी मागणार पाप माझे भारंभार पाप माझे भारंभार मी क्षमा कशी मागणार मी क्षमा कशी मागणार आणि तिचं भजन स्वरात करून स्वरात सुरू होतं बहु त्रासविले मी तुझला बहु त्रासविले मी तुझला त्रासविले मी तुझला बहु आज मी मजला बहु त्रासविले मी तुझला बहु लाज वाटे मजला बहु त्रासविले बहु त्रासविले मी तुझला आज लाज वाटे मजला 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 बहु त्रासविले मी तुझला बहु लाज वाटे मजला बहु त्रासविले मी तुझला आज लाज वाटे मजला बहु त्रासविले मी तुझला आज लाज वाटे मजला माझी पापे भारंभार माझी पापे भारंभार मी क्षमा कशी मागणार मी क्षमा कशी मागणार माझी पापे भारंभार मी क्षमा कशी मागणार माझी पापे भारंभार मी क्षमा कशी मागणार बहु त्रासविले मी तुझला आज लाज वाटे मजला 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 माझी पापे भारंभार मी क्षमा कशी मागणार 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 मी क्षमा कशी मागणार मी क्षमा कशी मागणार डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहे सगळं अंग घामाने ओलशिंब झालेलं आहे मन गदगदित झालेलं आहे तोंडातून शब्द फुटत नाही मनातल्या मनात भजन चालू आहे पण जो हृदयस्थ आहे त्याला मनातलं काय मौनातलं सुद्धा कळतं तो ध्वज दिसतोय अजून रसवर दिसू लागलेला नाही हिने भजन सुरू केलं हिने चुकीची कबुली दिली तुझ्या तोंडाने क्षमा मागणार हेही कबूल केलं हिची खात्री पडत चालली
लोकांचे जथ्थेच्या जथ्थे म्हणजे अरे राम किती सुंदर दिसतंय बघा, जाने किती सुंदर दिसतंय बघा, लक्ष्मण काय तेजपुंज दिसतंय बघा, रामाच्या डोळ्याकडे बघितल्या आपल्याला केवढी ऊर्जा मिळते बघा. हे सगळं ऐकते ती फक्त, आणि त्यातच ती म्हणते धन्य वाटतंय मला. ॲटलिस्ट मला कानाने ऐकू येतं आहे, रामाचं गुणसंकीर्तन मी ऐकू शकते, आणि त्याने मला आनंद होतो आहे, त्याने मला बरं वाटतं आहे. माझ्या अंगाला जे खरचटलं होतं, जखमा झाल्या होत्या, जे भाजलं होतं, जे प्रहार लोकांनी केले होते त्याचे वळ पण कमी होत आहेत, त्याच्या वेदना पण कमी होत आहेत. लोक माझ्या आता हातावर पाय देत आहेत, पायावर पाय देत आहेत, लाथा मारत आहेत, दंडुके मारत आहेत, पण त्याची मला आता वेदना होत नाही आहे. रामाच्या गुणगानाचा गुणसंकीर्तनाचा महिमा मला आधी कळला असता तर देवा खरंच मी चुकले, रामा मला क्षमा कर, मला क्षमा कर रामा, मला क्षमा कर रामा. जरी मी असले महावदसा, जरी मी असले महावदसा, सांभाळी तू मजला, सांभाळी तू मजला. चांडाळिणी जैसा, चांडाळिणी जैसा. चांडाळ म्हणजे त्या काळातले असे लोक असायचे, कुठल्या जातीचे लोक नाही, ते जे अतिशय घोर पाप करायचे त्यांना गावाबाहेर हाकून काढलं जायचं. म्हणजे असे सगळ्या जातीचे वाईट लोक एकत्र राहायचे, आणि त्यांना गाव अतिशय वाईट वागणूक द्यायचे. त्यांना फक्त क्षमा करण्याचं काम कोण करू शकायचं? फक्त देव, विष्णू, हरी. म्हणजे मला चांडाळीन समज, पण मला आश्रय दे, आता मला शरण आले, मी काय करू मला कळत नाही आहे. आणि मनातल्या मनामध्ये आता तिचं खरं भजन सुरू होतं. हे मागणं मागितल्याबरोबर अत्यंत भावाने त्याला ध्वजाबरोबरच त्या रथाचा कळस दिसू लागतो. त्या कळसाच्या नंतर थोड्या वेळाने त्याला रामाचा मुकुट दिसू लागतो, रामाच्या मुकुटातला मणी दिसू लागतो, आणि तो मुकुट पाहता क्षणीच ही मंथरा, जिने एकेकाळी गरळ ओकलं होतं रामाविरुद्ध, ती शांतपणे भजन करायला लागते. जे भजन आपण एक दिवस केलेलं आहे, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय श्री राम, जय श्री राम, रोम रोम में गुंजे राम. जय श्री राम, जय श्री राम, रोम रोम में गुंजे राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय श्री राम, जय श्री राम, रोम रोम में गुंजे राम. जय श्री राम, जय श्री राम, रोम रोम में पूजे राम. जय श्री राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय श्री राम, जय श्री राम, रोम रोम में गूंजे राम. जय श्री राम, जय श्री राम, रोम रोम में गूंजे राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जय श्री राम, जय श्री राम, रोम रोम में गूंजे राम. जय श्री राम, जय श्री राम, रोम रोम में गूंजे राम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राम रोम रोम में गूंजे राम जय श्री राम रोम रोम में गूंजे राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। श्री रामचंद्र भगवान की जय। श्री रामचंद्र भगवान की जय। श्री रामचंद्र महाराज की जय। आणि अशा रीतीने मंथरा राम नाम घेऊ शकली, रामाचं गुणगान गायला लागली. फक्त मनातल्या मनात केलेल्या विचाराने तिला राम पावला. ह्याच्यानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. वाल्या कोयाने खून केले होते, त्याने मरा मरा म्हटलं, पण निष्ठेने म्हटलं, सद्गुरूंवरच्या नारदावरच्या विश्वासाने म्हटलं. त्याचा वाल्मिकी ब्रह्मर्षी झाला. त्याने 3 रामायणं लिहिली, वाल्मिकी रामायण, आनंद रामायण आणि अद्भुत रामायण. वाल्मिकी रामायण त्याचं मनुष्य रूपाचा मनुष्य अवतार दाखवतं, दर्शवतं आणि त्याचं देवत्वही मानतं. तर आनंद रामायण जे आहे त्याचं देवत्व नुसतं खुलवतं आपल्यासमोर. आपल्या त्याच प्रत्येक घटनेचा पहिल्या वाल्मिकी रामायणामधल्या घटनेचा आध्यात्मिक अर्थ समजावून सांगतं. ह्याच आनंद रामायणामध्ये आपली रामरक्षा आहे. रामाचा जन्म ते आनंद रामायणात आहे. आणि त्याच्या पुढे त्यांचं तिसऱ्या पदावर जाऊन, तिसऱ्या भूमिकेवर जाऊन वाल्मिकीनेच अद्भुत रामायण दिलं. तेवढं अद्भुत आहे, त्याच्यामुळे रामचंद्राच्या, जानकीच्या, लक्ष्मणाच्या लीला एवढ्या आगाढ आहेत की माणूस हरवून जातो. हे 3 रामायणाचं 3 स्तरांवरची रामायण लिहिण्याचं सामर्थ्य ज्या वाल्मिकीला प्राप्त झालं, त्याच्यामुळे मरामरा म्हटल्यामुळे त्याच्याहीपेक्षा जास्त पापी असलेल्या, त्या रामाचा द्वेष केलेल्या, त्या रामाला त्रास दिलेल्या, त्या रामाच्या जानकीला त्रास दिलेल्या, रामाच्या भावाला लक्ष्मणाला त्रास दिलेला, भरताला त्रास दिलेला, कैकेयीला असह्य वेदना दिलेल्या, कौशल्याला असह्य वेदना दिलेल्या, कैकेयीला वेदना दिलेल्या, दशरथाचा मृत्यू घडून आला ज्या गोष्टीमुळे, ती गोष्ट घडवणाऱ्या मंथरेला सुद्धा रामाने जवळ केली. केवळ त्याच्या मुकुडाच्या दर्शनाने, केवळ शबरी मातेच्या स्मरणाने रामाने तिला भजन करायची परमिशन दिली. कर भजन. त्याच्या परमिशनशिवाय तुम्ही भजन पण करू शकत नाही, त्याचं नावही घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही त्याचं नाव घेतात म्हणजे त्याची तुमच्यावर कृपा आहेच. आता ही मंथना अशीच रांगत रांगत पुढे चालली. अजून तिच्या अंगात उठून उभं राहण्याचं बळ नाही आहे. आणि तेवढ्याच रामाचा रथ पुढे येतो. राम अलगदपणे त्या रथातून खाली उतरतात. सगळ्यांना माहीत असतं राम उतरणारच, कोणाला कोणी सांगायची गरज असते, आमचा राम आहे. भावनाच कशी आहे, राम आमचा आहे, माझा आहे राम. शबीसला काय म्हणजे, मेरे राम आवेंगे, मेरे प्रभू आवेंगे. माझा आहे राम, हा राम माझा आहे. प्रत्येकाला माहिती आहे हा राम माझा आहे. हा अलगदपणे उतरला. त्याने धनुष्य काढून ठेवलं रथामध्ये, भाताही काढून ठेवला पाठीवरचा, उतरला आणि त्या गर्दीमध्ये शिरला. प्रत्येकाचं हृदयाने केलेली स्तुती, प्रार्थना, वेलकम सगळं स्वीकारत राम पुढे पुढे चालत राहिला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, राम कुठे चालला आहे. तर राम एका गचून मरायला पडलेल्या गाढविणी जाऊन पोचला. सगळ्यांचं लक्ष गाढविणीकडे गेलं आणि रामाने स्वतः वाकून, देव वागतो भक्तासाठी. लक्षात ठेवा, अहिलेकडे तोच वाकला आणि इथे पवित्र पतिव्रत होती तिच्यासाठी तो वाकला. मंथरेसारख्या पापिणीसाठी पण वाकला. असा राम आहे आपला. लक्षात ठेवा येणं, तो वाकला. त्या गाढवीच्या कातरी बसलेल्या मंथरेच्या दोन्ही खांद्याला धरून तिला उभी केली. तिच्या कुबड्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला. ती उभी राहिली. ते भीती वाटत होती लोकांचं दगड मारणार. उलटच झालं. सगळे लगे म्हणायला लागले, धन्य 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 धन्य, साधू 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 साधू, अशा घोषणा सगळीकडे होऊ लागल्या. तिला आश्चर्य वाटलं. तिला म्हटलं, रामाने आपल्याला कृपा केली म्हणून लोक ओरडत आहेत.
भारावून गेली होती, त्याला काही कळत नव्हतं. ती फक्त रामाच्या चरणांकडे पाहत, रामाच्या चेहऱ्याकडे पाहण्याचं धाडस तिला होत नव्हतं. रामाच्या हनवडीला धरलं. माते, आहा काय राम आहे बघा. त्या पापळीचं राम माते म्हणतोय. राम माते, अरे लेकाचा मुखचंद्र बघणार नाहीस काय? काय वाटलं असेल मंथरेला सांगा मला. मंथरे लोळण घेतली, रामाचे पाय साठायला सुरुवात केली. अक्षरशः म्हणाली, देवा ही सुद्धा माझी लायकी नाही रे. तुझी करुणा, तुझी कृपा हीच खरी गोष्ट आहे. मंथरेचा आवाज मात्र सैन्य ओळखला, पण बघतात तो काय, एक अतिशय सुंदर, उबळ नसलेली, कुठली विकृती नसलेली, अशी अत्यंत सुंदर, भाविक, धार्मिक प्रौढ स्त्री तिथे उभी आहे. तिच्या गळ्यात तुळशीची माळा आहे, तिच्या हातात रुद्राक्षाची जपमाळा आहे. अशी ऋषी स्त्री, साध्वी स्त्रीकडे उभी आहे. हिच्या तोंडी मंथरेचा आवाज. शेवटी अमात्य पुढे येऊन विचारलं, हे राजाराम, हे काय अघडीत? ही मंथरा गुणी साध्वी. रामाने शांतपणे उत्तर दिलं, ही मंथरा नावाचीच साध्वी. जी मंथरा तुम्ही पाहिलीत तीच मीही पाहिली, आणि आज जिला मी पाहतोय तिला तुम्ही पाहतात. पहिल्यांदा जिला तुम्ही पाहिलीत तिला मी पाहत होतो, आज मी जिला पाहिली आहे तिला तुम्ही पाहतात. म्हणून हा बदल आहे, हे लक्षात घ्या. मग रामाने पाहिलं की बदल होणार, हे विसरू नका. रामाच्या समोर गेलं की रामाकडे पाहतोस याच्याबद्दल कधी संशय घेऊ नका. मी पाहिलं की नाही याचा विचार करा. मी आलो दर्शन रामाच्या, मी रामाकडे पाहतोय की नाही याचा विचार करा. राम पाहणारच आहे. अरे सहस्त्र शीर्ष, सहस्त्राक्ष, सहस्त्रपाद असं याचं वर्णन केलं आहे. त्यामुळे तुम्हाला ते 2 वेळेस दिसतील ना फक्त, त्याचे सहस्त्र म्हणजे अनंत अक्ष आहेत. तो कसा बघायचा तुम्हाला काय कळणार? वेड्यासारखं बघायचं नाही, पहिल्या मंथरेसारखं बनायचं नाही, या साध्वी मंथरेसारख्या मार्गाने जायचं. बघा, एवढी पापणी असून राम तिच्यासाठी वाकला. राम रथातून उतरला, शस्त्र काढून ठेवली. आता अशा नालायक स्त्रीसाठी बाण एक सुद्धा पुरेसा होतं. बाण काय, एक फुकर पुरेशी होती. पण हा असं ठेवून इतर सगळ्या लोकांना बाजूला करून प्रथम त्या पापणीकडे आला. लक्ष ठेवा, कारण तिला पश्चाताप झालेला होता. ती शबरीच्या मार्गाने जायला तयार होती, ती काहीही करायला तयार होती. तिने 14 वर्ष तिने सुद्धा खूप दुःख भोगलेलं होतं, आणि ते भोगल्यावर तिने रामाला शिव्या घातल्या नव्हत्या, उलट ती रामाला शरण आलेली होती. बघा, देव की लहानशा गोष्टी प्रसन्न होतो. तिने जेवढी पापं केली होती त्यापेक्षा खूप कमी शिक्षा तिला मिळाली होती. परंतु तरी देखील प्रभू रामचंद्र माता स्वतः उतरून खाली आले. तिच्या कुबड्यावरून हात फिरवला. ती सरळ उभी राहिली. तिला कळत नाही आहे बरी किती सुंदर दिसते, किती तेजपुंज दिसते, किती पवित्र दिसते. रामाने त्या हाताला धरून बाहेर आणली, रथाजवळ घेऊन गेला. त्या रथामध्ये 3 माता बसलेल्या होत्या. त्याने कैकेयीला सांगितलं, माते, ही तुझी माहेरची दासी, तुझी माहेरची एकमेव आठवण, हिला दूर करू नकोस. माझ्यासाठी माते. कैकेयी तोंड फिरून बसलेली असते. ती रामाला म्हणते, रामा नको, ती रामा नको, असं नको, मला हिला तोंड सुद्धा बघायचं नाही. भरताच्या गळ्यात आबाद निघालेला असतो. राम म्हणतो, माते, 14 वर्षांनी मी आलोय, एवढा गोड पदार्थ मला देणार नाहीस काय? काही संतकडे विरघळतं. काही म्हणते, बोल रामा, काय पाहिजे? मंथरेला परत तुझ्या ताफ्यात घे, तुझ्या महालात घे. बस हाच मला खरा नैवेद्य, हाच माझ्यासाठी खरी मिठाई आहे, मेवा आहे. काही मंथरेला म्हणते, ये मंथरे. मंथर जागशी हलत नाही. की रामाला म्हणते, प्रभू परत मला कुबळ द्या, मला हे सौंदर्य नको, मला हे रूप नको, माझं मन सुंदर बनू दे. कैकेयी आणि कैसक मला परत कुबडे म्हणून हाक मारू दे. राम म्हणतो, तुला कुबळ परत येणार नाही, माझा स्पर्श झालाय, पण लोक मात्र तुला कुबडी म्हणूनच हाक मारतील. आणि त्याबरोबर कैकेयीने तिला हाक मारली, कुबडे ये बैस. ती कैकेयीच्या रथात बसली. त्या दिवसापासून ती परत राजमहालात सेवेला आली. दररोज रामाचं भजन करू लागले. आणि
रामाचं दर्शन त्रिकाळ घेणं, रामाचं पाद्यभूषण करणं, रामाच्या पादुका भरतांच्याकडे ठेवल्या होत्या तिथे त्या रूमची त्या खोलीची सेवा करणं आणि सतत भजन करत राहणं, हेच या जीवनाचं ध्येय बनणं. रामाने ज्या क्षणी अयोध्या सोडली आणि शरीरमध्ये देहार्पण केलं त्या क्षणाला सुद्धा या मंथरेने देह सोडला नाही. ती त्या शरीराच्या तीरावर बसून भजन करीत राहिली. 1008 वर्ष तिने भजन केलं आणि शेवटी ती साकेत लोकाला तेही प्राप्त झाले. तेच ते भजन, शबरीचं भजन आपण परत करूया. मंथरेलाही नमन करूया, कैकेयीलाही नमन करूया आणि त्या रामचंद्राच्या चरणांची धूळ कायम आपल्या शरीर लावत घेत राहूया. लक्षात ठेवूया की रामासारखा दाता, रामासारखा त्राता, रामासारखा धाता, रामासारखा पातामय रक्षण करणारा दूसरा कोणीही नाही. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. आज मेरे प्रभु आवेंगे, आज मेरे प्रभु आवेंगे. आज मेरे प्रभु आवेंगे, आज मेरे प्रभु आवेंगे. आज रखे प्रभु आवेंगे, आज मेरे प्रभु आवेंगे. आज मेरे प्रभु आवेंगे, आज मेरे प्रभु आवेंगे. आज मेरे प्रभु आवेंगे, आज मेरे प्रभु आवेंगे. आज मेरे प्रभु आवेंगे, आज मेरे प्रभु आवेंगे. अरे शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. मेरे राम आवेंगे, मेरे राम 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 आवेंगे. अरे शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. अरे शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. मेरे राज आवेंगे, मेरे राम आवेंगे. मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे. अरे मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे. मेरे राम आवेंगे, मेरे राम आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. अरे शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. अरे शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. शबरी नाच रही आंगन में आज मेरे प्रभु आवेंगे. अरे आज मेरे प्रभु आवेंगे, आज मेरे प्रभु आवेंगे. 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. हरिओम श्रीराम अंबद. ही गोष्ट कधीही विसरू नका. ही मंथरेसारखी जरी आपली अवस्था असेल तरी घाबरू नका. राम तुम्हाला टाकणार नाही. कारण त्याचं वचन आहे सकृदेव प्रपन्नाय तवस्मी दिश याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददामी एतद्व्रतम मम. विसरू नका, रामाच्या चरणांच्या आश्रयासारखा दुसरा आश्रय नाही. रामाच्या चरणांशिवाय दुसरा आश्रय, रामाच्या चरणांशिवाय दुसरा आश्रय नाही. नाथ सवेत, नाथ सवेत.
नाथ सब